टाकणं, संस्कार पुसून टाकणं, महाराष्ट्राचे संस्कार पुसून टाकणं, याला राजकारण नाही म्हणत, जे आज चाललेलं आहे. पण एक चांगला सुसंस्कृत माणूस, मोठ्या प्रमाणात त्यांनी लसीकरण केलं, पण मला आठवत नाही कोणत्याही लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर राजीवजींचा फोटो आहे. मला नाही वाटत कधी कोणत्याही समस्येकडे त्यांनी पाठ दाखवली. जसं मणिपूर पेटलंय, पेटू रे, जळू रे. काश्मीर पेटलंय, पेटू रे. पण मी जर विसरलो नसेल आणि बरोबर आठवत असेल तर पवार साहेब तुम्ही साक्षात त्या काळी मिझोराम, आसाम, पंजाब, मग लालडेंगा असतील, लोंगोवाल असतील, आसाममधले ते सगळे जे चिडलेले लोक होते ते असतील, त्यांच्याबरोबर शांतता करार करणारे राजीवजी होते. दुसरं कोणी ते केलं नव्हतं. बरं, वैशिष्ट्य असं की स्वतःच्या पक्षात समजा नाही येत लोक त्यांच्याशी बोलायला, तर दुसरा म्हणजे अगदी सुषमा स्वराज त्यांच्या यजमानांना सुद्धा घेऊन त्यांनी मिझोरामचा करार तो केला होता. मिझोराम, मला वाटतं पवार साहेब तुम्हाला सांगितलं होतं लोंगोवाल यांच्याशी बोलायला. म्हणजे त्याच्यामध्ये नाही, देश माझा पहिला आहे. आणि आता जे घडलं, ज्याचा उल्लेख परवाच्या आपल्या मेळाव्यामध्ये पवार साहेबांनी केला,